काल जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, मतदान प्रक्रिया पार पडली, पण सोलापूरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळालाय. चक्क ईव्हीएम मशीनच धाब्यावर आढळून आलं. काल झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्या. आता ते प्रवासात होते की जाणून बुजून तिथं मशीन गेल्या, हा चौकशीचा भाग आहे. परंतु याची दखल निश्चितपणे निवडणूक आयोगाने घेतली असेल. म्हणून आता नेमका प्रकार काय आहे हे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल. उपमुख्यमंत्र्यांचा अपघाती मृत्यू होऊन 10 दिवस झाले, पण त्यात आता वेगवेगळेच दावे, संशय व्यक्त केला जातो. अमोल मिटकरी यांनी एक संशय व्यक्त केला, पायलटचा 50 कोटींचा विवाह होता, सुसाईड बॉम्ब अँगलने ही चौकशी व्हावी. बघा, अजितदादाच्या मृत्यूनंतर जे काही दावे प्रतिदावे होत आहेत, काही आरोप होत आहेत, खरं तर याची चौकशी चालू आहे. आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे, त्याला ऑब्जेक्शन नाही आहे. परंतु रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालल्यात. ते राजकारणासाठी बरोबर नाही आहे. तुम्हाला जागा दिलेली आहे तिथं तिथं मांडा ना तुमचं मत काय असेल ते. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीनच आता येते, समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. CID चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. यावर काय हे सोशल मीडियावर आणि गावखेड्याच्या पारावरच्या ज्या गप्पा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अजित पवार जिवंत आहे, ते 10 तारखेला परत येतील, असं म्हणजे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या मृत्यूचं आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, सोशल मीडियावर नेमकं आता कधी काय येईल ना याचा काही भरोसा राहिलेला नाही. काय चर्चा घडतील, कशाच्या बाबतीत घडतील, आणि म्हणून आता हे सोशल मीडियाचा लोन हे सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन जास्त करतं. याचाच सगळा खुलासा झालेला आहे. अंत्ययात्रा झालेली आहेत, पुतळा बसवायचं काम चालू आहे, म्हणजे जागा ठरते. आणि अशा वेळेला अशा ज्या काही बातम्या येतात मग माणसामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. म्हणून परंतु आता जी झालेली दुर्दैवी घटना आहे त्याच्यावर आता अशा प्रकारची वाच्यता करणं योग्य नाही. राष्ट्रपतीचे आमदार आहे अमोल मिटकरी, ते म्हणतात की अजित पवार जे तुमचं पायलट होतं त्याला हिप्नोटाईज केलं गेलं होतं. आता हा नवीन शोध लागलाय, मला माहित नाही बाबा. या बाबतीमध्ये तर अजितदादांच्या बद्दल बोलणं मला वाटतं आता गैर आहे. अशा प्रकारचे आरोप करणं सुद्धा गैर आहे. मोहन भागवतांचं एक वक्तव्य आहे, संघाचा सरसंघचालक हिंदू असेल, मग तो SC असो किंवा STचा असू शकतो. संघाचं एक आपलं धोरण असतं, संघाचे निर्णय ते स्वतः घेत असतात. आणि म्हणून त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय घडेल, कुणाला करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्या संघाच्या कार्यकारिणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो. संघ हे स्वतंत्र निर्णय घेत असते. मोहन भागवत असंही म्हणाले की संघ स्वयंसेवक राजकारण करत आहेत, मात्र संघ हा राजकीय पक्ष नाही. नाही, हे तर उघड सत्य आहे ना. संघाने, संघाच्या कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये कुणाला मत द्यावं, कुणाला देऊ नये असं त्यांना कोणते धरबंध नाही. परंतु संघाची शिस्त ही जी काही वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीला अनुसरूनच त्यांनी काम केलं पाहिजे, हा त्यांचा दंडक असतो. म्हणून संघाचा कार्यकर्ता हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, कोणत्या एका जाती धर्माचा नसतो, असं एकंदरीत चित्र आहे. एक मिनिट थांबला, लाईट एकच मिनिट येईल, एक सेकंड थांब, आला, येईल लाईट आली समजा. संघाच्या एका कार्यक्रमात सलमान खान देखील उपस्थित होते. त्यावरून आता वादन पाहायला मिळते. लिबरिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार, असं संजय राऊत बोलतात. सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो. त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे. ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आणि सलमान खान आला म्हणून तर जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी?
आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ अशा मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही मोठं महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणून त्याच्यावर आता आक्षेप घेणं मला वाटतं गैर आहे. आणि अशा प्रकारचा मग तुम्हाला जर जातीद्वेष पसरवायचा होता किंवा आहे, तर मग तुम्हाला मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये चालतो कसा पाकिस्तानी झेंड्यावाला, याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. 13 मे रोजी विधान परिषदेवर जे आमदार निवडून गेले त्यांचा कार्यकाळ संपतो आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील विधान परिषदेवर गेले होते. मात्र आता पुन्हा त्यांनी विधान परिषदेवर येण्याचा विचार जरी केला तर संख्याबळाची समस्या त्यांच्या समोर आहे. उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषदेवर गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणतीही निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही. म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे. आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील. संख्याबळाचं जे काही आहे गणित, इतर लोकांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेवर आमदार सुद्धा होतील. स्वतःचं तितकं संख्याबळ नाही, स्वतःचं तितकं संख्याबळ नाही, त्यामुळे ते अशक्य वाटतं. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना. कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही. म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल. सलील देशमुख यांची याचिका कोर्टाने फेटाळली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी ती याचिका करण्यात आली. नाही, कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे. तर कोर्ट आहे ते, अखेरला कोर्टाच्या निर्णयाच्या समोर थोडी जाता येईल. म्हणून आता त्यांना त्या सगळ्या गोष्टीला समोर जावंच लागेल. बरं, एका वृत्तानुसार ICICI सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डासोबत पडद्यामागून चर्चा करते. सूत्राच्या माहितीनुसार पाकिस्तानने हा सामना खेळावा यासाठी जे आहे ते पाकिस्ताननं काही गुप्त आत ठेवल्यात. मात्र अजून जे आहे ते पाकिस्ताननं ICICI ला मेल करायला. हे बघा, हा खेळ खेळावा का नाही खेळावा यापासूनच वादंग आहे. एक मत प्रवास आहे की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळूच नाही. दुसरा मत प्रवास आहे की क्रिकेट हा वेगळा विषय आहे आणि दुश्मनी हा वेगळा विषय आहे. म्हणून या दोन्ही बोर्डामध्ये काय अंतर्गत गोष्टी चालल्यात या काही लपून राहणार नाही, हे समोर आणावंच लागतील. म्हणून एकदा त्यांचं काय करार होतोय की नाही होतोय याकडे आपण पाहूया आणि नंतर त्याच्यावर भाष्य करूया. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी सूत्राची माहिती आहे. राष्ट्रवादी पवार गटावर विसंबून राहणार नाही. काँग्रेस आता हे महानगरपालिकेची निवडणूक जर पाहिली मुंबईची, त्यांनी स्वबळावर लढवली. अनेक ठिकाणी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका स्वबळावर लढवलेल्या आहेत. महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिलेली नाही. शरद पवार साहेबांबरोबर तर त्यांची जाण्याची बिलकुल इच्छा राहिलेली नाही आणि उभाठाला तर त्यांनी कधीच हद्दपार केलेला आहे. म्हणून काँग्रेसचा आता पुढचा नारा हा स्वबळाचाच असणार आहे. रिजू तावडे यांचं अभिनंदन करतो. मराठी महापौर बनावा हा दबाव आमचा होता आणि आम्ही तो दबाव आणला, म्हणूनच मराठी महापौर मुंबईत बसलाय, असं संजय राऊत म्हणतात. उभाठाचं आता थोडंसं समीकरण बदललेलं आहे, त्यांची मानसिकता बी बदललेली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, गिरा भी तो टांग ऊपर. ह्या म्हणीप्रमाणे आता ते उभाठावाले बोलत आहेत. आता मराठी महापौर झालाय, त्यांच्याकडे संख्याबळ नाही आहे. आज संख्याबळ नसल्यामुळे ते उमेदवार देणार नाहीत. आणि आम्ही मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी, आम्ही मराठी माणसाला न्याय देण्यासाठी किंवा मराठी माणूस महापौर होतो याचा अभिमान आम्हाला असल्यामुळे आम्ही उमेदवार दिला नाही, त्यांचं अभिनंदन करतो असे हे बकवास वाक्य ते फेकतील आणि त्यांच्यामुळंच महापौर झालाय की काय असं चित्र निर्माण करायचा ते प्रयत्न करतील. परंतु ही मुंबई मराठी माणसाची आहे हे पहिल्यापासून आम्ही सांगत आलो होतो आणि अखेरला मराठी महापौर होतोय याचा सर्व मुंबईकरांना आनंद आहे. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मयुरीकडे संख्याबळ आहे असं संजय राऊत म्हणाले. मात्र हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मयुरीच्या बैठकीत याच्यावर निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी आता राहिलेली नाही आणि मुळामध्ये शरद पवार साहेब मला वाटतं यावेळेला राज्यसभेवर जाणारही नाहीत. आता त्याची जी काही चर्चा हे करतायत हे बिनबुडाची चर्चा आहे. खऱ्या अर्थानं शरद पवार साहेब काय निर्णय घेतात त्यानंतर काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल.
अजितदादा गेल्यामुळे बारामती जागा रिक्त झाली. यावरची 10 मार्चला बारामती मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक आयोग ती यादी प्रसिद्ध करणार. निश्चित आहे पोटनिवडणूक होईल, परंतु ही पोटनिवडणूक मला वाटतं एकतर्फी राहील. इतर पक्षाचे नेते कदाचित तिथे उमेदवार देणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे. आणि दरवेळेचा एक हा पायंडा सुद्धा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे की एखादा राजकीय नेता जर गेला तर त्याच्या विरोधात त्याच्या घरातला माणूस जेव्हा उभा राहतो त्याच्या विरोधात उमेदवार देऊ नयेत असा एक संस्कृतीचा भाग किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तो पायंडा आहे. म्हणून मला वाटतं सुनेत्रा पवारांना जरी उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात कोणी उमेदवार टाकतील असं शक्य होणार नाही असं माझं मत आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकलेत असं राजू शेट्टी म्हणाले. आता राजू शेट्टी, पंतप्रधान, डोनाल्ड ट्रम्प, आजकाल प्रत्येक गल्लीतला नेता हा देशावर बोलायला लागलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्याची खरं तर एंट्री झाली पाहिजे. आणि म्हणून त्या असलेल्या पॉलिसीबद्दल गंधही नसलेले लोक आजकाल त्या मोठमोठ्याला गप्पा मारत आहेत आणि सर्वसामान्य माणूस त्याला मनोरंजन म्हणून पाहतोय. उद्या जिल्हा परिषदेचा निकाल आहे. काय चित्र संभाजीनगरचं असेल? काल दिवसभर तुम्ही बुधवार फिरत होता, कसं एकूण काय चित्र? संभाजीनगर जिल्ह्याच्या या जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा निषेध फडकेल. आम्हाला खात्री आहे की शिवसेनेची त्यात महत्त्वाची भूमिका असेल. शिवसेना हे जास्त जागा जिंकेल असा एक आमचा अंदाज आहे. उद्या 1 वाजेपर्यंत कदाचित हे सर्व निकाल लागतील. त्या टायमाला खरी परिस्थिती कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.